एन्व्हायरमेंटल लॉ LLB फर्स्ट सेमिस्टर सेकंड ऑक्टोबर 2023 मराठी व इंग्रजी अनुवाद प्रश्नपत्रिका पुढीलप्रमाणे आहे. 5. पर्यावरण कायदा LLB 1 सेम 2 ऑक्टोबर 2023 पेपर. थोडक्यात उत्तरे. प्रत्येकी 5 गुण. 1.1 अम्लवर्षा. ॲसिड रेन आणि त्याचे परिणाम. अम्लवर्षा म्हणजे असे पाऊस ज्यामध्ये सल्फर डायऑक्साईड SO_2 आणि नायट्रोजन ऑक्साईड्स NO_X यांसारखे आम्लयुक्त प्रदूषक मिसळलेले असतात. परिणाम. पिके आणि जंगलांचे नुकसान होते. इमारती आणि स्मारकांचे क्षरण, झीज होते. जलचर जीवांना हानी पोहोचते. मानवांमध्ये श्वसनाचे विकार निर्माण होतात. 2. पर्यावरण प्रभाव मूल्यांकन EIA ही एखाद्या प्रस्तावित प्रकल्पाला मंजुरी देण्यापूर्वी त्याच्या पर्यावरणीय परिणामांचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आहे. उद्दिष्टे. पर्यावरणीय परिणामांचा अंदाज वर्तवणे, प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे, शाश्वत विकास सुनिश्चित करणे. 3. शाश्वत विकासाची कायदेशीर व्याप्ती. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे नुकसान न करता केलेला विकास होय. कायदेशीर तत्त्वे. आंतरपिढीगत समानता. इंटरजेनरेशनल इक्विटी. प्रदूषकाने भरपाई द्यावी हे तत्त्व. पोल्युटर पेज प्रिन्सिपल. खबरदारीचे तत्त्व. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. भारतीय न्यायालये आणि पर्यावरण कायद्यांद्वारे याला मान्यता देण्यात आली आहे. 4. प्रदूषणाचे विविध प्रकार. वायू प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, किरणोत्सर्गी प्रदूषण. 5. सार्वजनिक विश्वस्त सिद्धांत. पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन. राज्य हे नैसर्गिक संसाधनांचे हवा, पाणी, जंगले जनतेसाठी विश्वस्त ट्रस्टी म्हणून रक्षण करते. महत्वाचा खटला. स्टार MC मेहता विरुद्ध कमलनाथ. 6. किनारी क्षेत्र व्यवस्थापन. कोस्टल झोन मॅनेजमेंट CRZ अधिसूचनेअंतर्गत किनारी भागांच्या नियमनाचा हा संदर्भ आहे. सागरी परिसंस्थेचे रक्षण करणे, औद्योगिक उपक्रमांवर निर्बंध घालणे, किनारपट्टीजवळील बांधकामावर नियंत्रण ठेवणे. 7. हरितगृह परिणाम आणि ओझोनचा क्षय. हरितगृह परिणाम. ग्रीनहाऊस इफेक्ट CO_2 सारख्या वायूंमुळे उष्णता अडकून राहणे. ओझोनचा क्षय. CFCs मुळे ओझोन थराचे विरलीकरण होणे. परिणाम. जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग, त्वचेचा कर्करोग, हवामान बदल. 8. भारतीय प्राणी कल्याण मंडळ ॲनिमल वेल्फेअर बोर्ड. भारतीय प्राणी कल्याण मंडळ प्राण्यांच्या कल्याणास प्रोत्साहन देते. प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960 अंतर्गत स्थापना. प्राणी संरक्षणाबाबत सरकारला सल्ला देते. 9. जैवविविधता बायोडायव्हर्सिटी. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील विविधता. प्रकार. अनुवांशिक विविधता जेनेटिक डायव्हर्सिटी. प्रजाती विविधता स्पीशीज डायव्हर्सिटी. परिसंस्था विविधता इकोसिस्टम डायव्हर्सिटी. 10. वन्यजीवांविरुद्धचे गुन्हे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत. प्राण्यांची शिकार करणे, प्राण्यांच्या अवयवांचा व्यापार करणे, अधिवासाचा नाश करणे. शिक्षा, दंड आणि कारावास. 11. पर्यावरण संरक्षणात जनहित याचिकेची PIL भूमिका. जनहित याचिका कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक कल्याणासाठी न्यायालयात जाण्याची परवानगी देते. महत्वाचे खटले. MC मेहता विरुद्ध भारत सरकार. सुभाष कुमार विरुद्ध बिहार राज्य. कलम 21 अंतर्गत पर्यावरणीय हक्कांची अंमलबजावणी करण्यास मदत झाली. 12. पर्यावरण लेखापरीक्षण आणि इकोमार्क. पर्यावरण लेखापरीक्षण. उद्योगांच्या पर्यावरणीय कामगिरीचे मूल्यमापन. इकोमार्क. भारतातील पर्यावरणपूरक उत्पादनांसाठीचे प्रमाणपत्र. 13. ध्वनी प्रदूषण. अर्थ. आरोग्यास हानिकारक असलेला नकोसा आवाज. स्रोत. वाहतूक, उद्योग, लाऊडस्पीकर. परिणाम. श्रवणशक्ती कमी होणे, तणाव, झोपेचे विकार. दीर्घ उत्तरे. प्रत्येकी 12 गुण. 1. भारतीय कायद्याअंतर्गत वन संरक्षण. घटनात्मक तरतुदी. कलम 48 अ. वनांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य. कलम 51 अ. जी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य. 2. मुख्य कायदे. वन संरक्षण कायदा 1980. वन जमिनीचा बिगर वन कामासाठी वापर करण्यास निर्बंध. केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक. भारतीय वन कायदा 1927. वनांचे वर्गीकरण, राखीव, संरक्षित आणि वन उत्पादनांचे नियमन. 3. न्यायपालिकेची भूमिका. खटला. स्टार TN गोदावर्मन तिरुमुलपाद विरुद्ध
भारत सरकार स्टार सर्वोच्च न्यायालयाने वन संरक्षणाची व्याप्ती वाढवली. 4. महत्त्व वृक्षतोड रोखणे, जैवविविधतेचे रक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखणे. 2. दशांश प्रदूषकाने भरपाई द्यावी आणि खबरदारीचे तत्व. प्रदूषकाने भरपाई द्यावी हे तत्व पोल्युटर पेस प्रिन्सिपल. पर्यावरणाच्या हानीसाठी प्रदूषकानेच खर्च सोसला पाहिजे. खटला इंडियन काउन्सिल फॉर एन्व्हायरो लीगल ॲक्शन विरुद्ध भारत सरकार. 2. खबरदारीचे तत्व प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. वैज्ञानिक निश्चितता नसली तरी संभाव्य हानी रोखण्यासाठी उपाययोजना करणे. खटला वेल्लोर सिटीझन्स वेलफेअर फोरम विरुद्ध भारत सरकार. 3. महत्त्व जबाबदारी निश्चित करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे. 3. दशांश घटनात्मक तरतुदी आणि न्यायपालिकेची भूमिका. घटनात्मक तरतुदी कलम 21 स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार. न्यायालयीन व्याख्येनुसार कलम 48 अ राज्याचे कर्तव्य. कलम 51 अ जी नागरिकांचे कर्तव्य. 2. न्यायपालिकेची भूमिका. भारतीय न्यायपालिका जनहित याचिकेद्वारे पर्यावरणाचे सक्रियपणे रक्षण करते. 3. महत्त्वाचे खटले. MC मेहता विरुद्ध भारत सरकार. रुरल लिटिगेशन अँड एन्टायटलमेंट केंद्र विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. 4. न्यायालयीन नवकल्पना. पूर्ण उत्तरदायित्वाचे तत्व ॲब्सोल्यूट लायबिलिटी प्रिन्सिपल. कलम 21 ची व्याप्ती वाढवणे. 5. निष्कर्ष भारतातील पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासात न्यायपालिका महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्हाला यापैकी एखाद्या एन्व्हायरमेंटल लॉ ऑक्टोबर 2023 इंग्लिश डिस्कशन. Environmental Law, LLB 1 SEM 2, October 2023 paper. A. Short answers 5 marks each. Q1 Acid rain and its effects. Acid rain is rainfall mixed with acidic pollutants like sulfur dioxide, SO_2, and nitrogen oxides, NO_X. Effects: damages crops and forests, corrodes buildings and monuments, harms aquatic life, causes respiratory problems in humans. Q2 Environmental Impact Assessment, EIA. EIA is a process to evaluate environmental consequences of a proposed project before approval. Objectives: predict environmental impacts, suggest mitigation measures, ensure sustainable development. Q.3 Legal scope of sustainable development. Sustainable development means development without harming future generations. Legal principles: intergenerational equity, polluter pays principle, precautionary principle. Status: recognized by Indian courts and environmental laws. Q4 Different kinds of pollution: air pollution, water pollution, soil pollution, noise pollution, thermal pollution, radioactive pollution. Q5 Public trust doctrine. The state holds natural resources, air, water, forests, in trust for the public. Key case: MC Mehta versus Kamal Nath. Q6 Coastal zone management. Refers to the regulation of coastal areas under the CRZ notification. Protect marine ecology, restrict industrial activity, control construction near the coast. Q7 Greenhouse effect and ozone depletion. Greenhouse effect: trapping of heat due to gases like CO_2. Ozone depletion: thinning of the ozone layer due to CFCs. Effects: global warming, skin cancer, climate change. Q8 Animal Welfare Board. The Animal Welfare Board of India promotes animal welfare. Established under the Prevention of Cruelty to Animals Act 1960. Advises the government on animal protection. Q9 Biodiversity. The variety of living organisms on Earth. Types: genetic diversity, species diversity, ecosystem diversity. Q10 Offenses against wildlife. Under the Wildlife Protection Act 1972. Hunting animals, trading animal parts, destroying habitat, punishment, fine and imprisonment. Q11 Role of PIL in environmental protection. Public interest litigation allows any person to approach the court for public welfare. Important cases: MC Mehta versus Union of India, Subhash Kumar versus State of Bihar. Help enforce environmental rights under Article 21. Q12 Environment Audit and Ecomark. Environment Audit: evaluation of the environmental performance of industries. Ecomark: certification for eco-friendly products in India. Q13 Noise pollution. Meaning: unwanted sound harmful to health. Sources: traffic, industries, loudspeakers. Effects: hearing loss, stress, sleep disturbance. B.
Long answers, 12 marks each. Q1 Forest conservation under Indian laws. 1. Constitutional provisions. Article 48A, State duty to protect forests. Article 51A of G, Fundamental duty of citizens. 2. Main laws. Forest Conservation Act 1980 restricts use of forest land for non-forest purposes, requires central government approval. Indian Forest Act 1927 classifies forests, reserved, protected, and regulates forest produce. 3. Judicial role. Case T.N. Godavarman Thirumulpad versus Union of India. The Supreme Court expanded forest protection. 4. Importance. Prevents deforestation, protects biodiversity, and maintains ecological balance. Q2 Polluter pays and precautionary principle. 1. Polluter pays principle. The polluter must pay for environmental damage. Case Indian Council for Enviro Legal Action versus Union of India. 2. Precautionary principle. Prevent harm, even if there is no scientific certainty. Case Vellore Citizens Welfare Forum versus Union of India. 3. Importance. Ensures accountability, promotes sustainable development, and protects the environment. Q3 Constitutional provisions and role of judiciary. 1. Constitutional provisions. Article 21, Right to a clean environment, interpreted. Article 48A, State duty. Article 51A of G, Citizen duty. 2. Role of judiciary. The Indian judiciary actively protects the environment through PIL. 3. Important cases. MC Mehta versus Union of India. Rural litigation and entitlement Kendra versus Kausi, State of UP. 4. Judicial innovations. Absolute liability principle. Expansion of Article 21. 5. Conclusion. The judiciary plays a vital role in environmental protection and sustainable development in India.